ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण राणी एस्तेर यांची प्रार्थना ऐकतो. ती जीव घेण्या संकटामध्ये अडकलेली होती. शत्रू तिच्या आणि तिच्या लोकांच्या जीवावर उठले होते आणि तिला कोणाचीही मदत मिळत नव्हती, दिसत नव्हती. ती एकटी पडलेली होती. तेव्हा तिने सकाळपासून संध्याकाळपर्यंत जमिनीवरती लोटून अश्रू ढाळत देवाकडे तिने प्रार्थना करून ओरडून म्हटले, हे अब्राहम, इसाक आणि याकोबाच्या देवा, तू धन्य आहेस. मला मदत कर, कारण माझ्याकडे तुझ्याशिवाय दुसरे कोणीही नाही. तिच्या प्रार्थनेत एवढा विश्वास होता की देवाने तिची प्रार्थना ऐकली आणि तिच्या लोकांना वाचवले. आजच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू आपल्याला म्हणत आहे, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल आणि ठोका म्हणजे दार तुमच्यासाठी उघडले जाईल. मग तो उदाहरण देतो की एखादा मुलगा जर त्याने भाकर मागितली आणि त्याच्या बापाने मग त्याला दगड द्यावा का, किंवा मासा मागितला तर त्याच्या बापाने त्याला विंचू द्यावा का? नाही. तर आपण जर पापी असलो तर आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देतो, तर स्वर्गीय आपला पिता आपल्यापेक्षा कितीतरी चांगल्या गोष्टी आपल्याला देईल. प्रिय मित्रांनो, आपल्या आयुष्यातही अनेक वेळा अशी वेळ येते की जेव्हा आपल्याला आजारपण, दुःख, कुटुंबातील भांडणे, नोकरीची चिंता वगैरे अनेक अशा गोष्टीने आपलं जीवन अंधकारमय होते. पण आजचे वाचन आपल्याला सांगत आहे की आपण देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. दृढ विश्वासाने आपण परमेश्वराकडे मागितले पाहिजे आणि परमेश्वर जो आपली प्रत्येक अश्रू पाहतो तो आपल्याला कधीही निराश करणार नाही.